गुन्हेगार निलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। हा सगळ्यात जो काही गुन्हा आहे हा एका कंपनीकडून चक्क 45 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणातला हा सगळा गुन्हा आहे। आणि यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर डीसीपी संभाजी कदम सर आहेत। सर, काय सांगाल, हा आतापर्यंतचा 10वा गुन्हा आहे तब्बल, नेमकं या गुन्ह्यामध्ये म्हणजे फिर्यादीत काय काय म्हटलंय? आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला काल याची जे तक्रारदार आहेत ते तक्रारदार आले होते। त्यांच्या स्कूलला एक लहान मुलांसाठी काही भाजीपाला असेल किंवा दूध किंवा अंडे असेल, लहान मुलांना अन्न पुरवठा करण्यासाठी त्यांची एक वेंडर आहे, ॲडजंट नावाची त्यांची कंपनी आहे। त्या कंपनीच्या अकाउंटवरून येथील जे आरोपी आहेत निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ, त्याचा मावस भाऊ बापू कदम यांच्या अकाउंटवर ते पैसे आलेले आहेत। आणि कल्याणी नावाची डेअरी जी आहे, जी बापू कदमच्या नावाने ओपन केलेली आहे, ती डेअरी कुठं असतच नाही आहे। त्या डेअरीच्या अकाउंटवरती 45 लाख रुपये 2 वर्षांमध्ये 2 हप्त्यामध्ये घेतलेले आहे। आणि ती नंतर ह्यांनी विड्रॉ करून त्यांच्या गँगच्या लोकांना दिली आहे। या ठिकाणी त्यांना धमकावून आणि जबरदस्ती करून ते खंडणी स्वरूपात ते पैसे 45 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर घेऊन खंडणीचा प्रकार केलेला आहे। त्याबद्दल हा गुन्हा दाखल आहे। सर, आतापर्यंत जर आपण बघितलं, जसं मी आधी म्हटलं की 10 गुन्हे दाखल झालेले आहेत महिनाभराच्या टाइम पिरियडमध्ये। हे 10 गुन्हे आहेत। या 10 गुन्ह्यांविषयी थोडक्यात माहिती, कारण बरेचसे गुन्हे हे तुमच्या झोनच्या अंतर्गतले आहेत। याच्यामध्ये आपल्याकडे जे फायरिंगची इन्सिडेंट झाला 17 तारखेला, त्यानंतर त्या दिवशी 2 गुन्हे दाखल होते 3/7चे। फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये आपण नंतर मोका पण नंतर दाखल केलेला आहे आणि ते पुढचा तपास सुरू आहे। त्यानंतर हाऊस सर्चमध्ये आपल्याला काही ॲम्युनिशन सापडले, त्याचा पण आमच्याकडचा गुन्हा दाखल आहे। नंतर गाडीचा नंबर प्लेट बोगस खोज करून वापरला, तो एक गुन्हा दाखल आहे। पासपोर्ट बनावट पद्धतीचा ॲड्रेस तयार करून मिळवला, तो एक पासपोर्टचा गुन्हा दाखल आहे। दुसऱ्याच्या नावाने मोबाईल नंबर सिम कार्ड घेऊन त्याची पण फसवणूक केली आणि बँकेचे व्यवहार केले, तो एक गुन्हा दाखल आहे। नंतर 10 फ्लॅट बळकावल्या प्रकरणी सुद्धा एक एक्स्ट्राचा गुन्हा दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला। NDPSचे जे किंवा नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत ते बळजबळ बाळगल्या बद्दल सिंहगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। आणि काल जो आपला मी सांगितला की बनावट डेअरीच्या फॉर्मवरती 45 लाख रुपयाची खंडणी घेतली, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 10 गुन्हे ह्या गँगवरती, ह्या क्राईम सिंडिकेटवरती विरोधात गुन्हे दाखल आता अद्यापर्यंत केले आहेत। त्याच्यामध्ये अद्यापर्यंत एक 6 आरोपी अटक आहेत। बाकीच्या आरोपीचा शोध सुरू आहे, ते लवकरच बाकीचे आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात देतील। सर, जरी आता हे सगळं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलेलं असलं तरी सुद्धा पहिल्यापासून तुम्ही या प्रकरणावरती लक्ष देऊन होतात आणि आता सुद्धा इतर जे गुन्हे आहेत ते सगळे तुमच्या अंतर्गत आहेत। त्यामुळे आता आपण निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी नेमकं काय काय करतोय? जो मोका दाखल आहे तो गुन्हे शाखेकडे आहे। बाकी सर्व जे गुन्हे ते हिंदुस्थानी पोलीस तपास करत आहेत। निलेश घायवळ फॉरेनला आहे याची माहिती आम्हाला मिळत नाही। त्या दृष्टीने ज्या लिगल प्रोसेस आपल्याकडे आहेत, पोलिसांकडे अवेलेबल आहेत, त्या सर्व प्रोसेस जे आहेत ते पोलिसांनी सुरू केलेले आहेत। आणि त्याची कुटुंब जे काही भारतात आलंय असं म्हणण्यात आलं होतं की कुटुंब भारतात आलंय, तो परदेशात आहे, त्याच्या कुटुंबाची काही माहिती इतक्यात आपल्याला मिळाली आहे का? त्या सर्व गोष्टीची कुटुंब या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी त्याची पण माहिती आम्ही घेत आहोत, त्यांना पण त्याचा शोध घेत आहोत। पण बाकी त्याचे जे सहआरोपी आहेत, ते जे गुन्ह्यात इन्व्हॉल्व आहेत, त्या आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। सर, अगदी शेवटचा प्रश्न नाही म्हणणार, आवाहन म्हणते, कारण आता जर आपण पाहिलं महिनाभराच्या टाइम पिरियडमध्ये जर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होत असतील तर इतक्या वर्षांमध्ये या टोळीने खूप अर्थातच दहशत माजवलेली असणार आहे। तक्रारदार आता कुठे हिंमत करून थोडेसे पुढे येताना पाहायला मिळतात, तुम्ही काय आवाहन कराल? सर्वांना एकच आव्हान आहे की कुठलाही दहशतीला बळी न पडता, कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। किती मोठा असला तरी सुद्धा कुणाच्या बाबतीत काही अन्यायकारक गोष्टी घडल्या असतील, चुकीच्या गोष्टी घडल्या असतील या गँगकडून, तर कृपया पोलिसांकडे या। दुसऱ्या तुमच्या स्थानिक पोलिसांना पोलीस 100% त्या सर्व तक्रारीची दखल घेतील आणि ह्या गुन्हेगारावरती कारवाई करतील। दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे सर्व गंभीर गुन्हे आहेत निलेश घायवळ त्याच्या टोळीवरती। जो कोणी ह्या टोळीला आसरा देईल किंवा मदत करेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करेल किंवा काही लॉजिस्टिक पुरवेल, ते सर्व ह्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी होतील। त्याच्यामुळे ह्या सर्व गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु जो कोणी ह्या गुन्हेगारांना आसरा देईल, मदत करेल, सहकार्य करेल किंवा काही लॉजिस्टिक पुरवेल, ते सर्व या गुन्ह्यामध्ये सहआरोपी होतील। नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर संभाजी कदम सर होते। जसं सरांनी सांगितलं, या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळवरचा आत्ताचा 10वा गुन्हा दाखल आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या बरोबर असं काही घडलेलं असेल किंवा जे कोणी पीडित असतील, या गँगने कधी त्रास दिलेला असेल किंवा इतर काही गोष्टी जर केलेल्या असतील, अनुचित प्रकार केले असतील, तर त्यांनी सुद्धा हिंमत दाखवून कुठेतरी पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।
आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.